होती? आत्री ऋषीची पत्नी होती महाराज. कारण का चंद्राचा विषय सांगायला वेळ नाही, त्याचा आवर सुटणार नाही माझ्याकडे. येता कदाचित कुठेतरी कीर्तन असेल, तुम्ही सांगा चंद्राचा विषय पूर्ण सांगतो. कारण का कीर्तन सांगा, सांगायला विषय सांगा. दुर्वाचा विषय सांगतो, स्टॉप करतो. म्हणजे हा लक्षात ठेवा. कारण ज्या वेळेस काय झालं महाराज, हे जे आत्री ऋषी होते त्यांची पत्नी होत्या. कारण का त्यांच्या आश्रमामध्ये 60,000 शिष्य शिकायला होते महाराज. कुणाच्या? आत्री ऋषीच्या आश्रमामध्ये. कुदळीना नाक काय करायचे? जमिनी खांदायच्या. अनसुया माती काय करायच्या? माता साडी घ्यायच्या, वावरात फेकायच्या. काय करायच्या? फेकायच्या. आणि आत्री ऋषी पाणी द्यायचे. 9 सकाळी 7 ला टाकली साडे 9 वाजता वापून यायची. वापू पतीव्रता सांगतोय. आणि दुपारच्या टायमाला 30 होती ना साडी डोलाच्या 4 वाजता ती साडी काढायच्या काढला. आणि 5 वाजता ती भात काढायचा, पोरा आपटून घ्यायचा. आणि आत्री ऋषीची पत्नी अनुसया माता उकळात काढायच्या आणि शिष्याला रोज चांगला भात. कोण आहे काय असं करणार? आहे का कोण करणारी सेवाशी? सकाळी साडी पेरायच्या, दुपारा हुरड्या द्यायच्या, संध्याकाळी काढायच्या, ऋषीला खाऊ घालायच्या. कोण करते का? आम्ही सकाळी पेरलेलं 8 महिने उगवत नाही. 8 महिने उगवतच नाही. डबल पेरणी करायला लागते. तप पाहिजे महाराज. आणि तपाचे सामर्थ्य तपला सामर्थ्य तपला मोपा चरणजीवा कल्प वैकुंठी नांदे. तपतपाचं कार्य करत लक्षात ठेवा. आणि त्यावेळेस काय केलं महाराज? नारद महर्षी कुठे गेले? वैकुंठाला गेले. आणि वैकुंठाला गेल्यानंतर त्या टायमाला विष्णू भगवंत भजन करत होते महाराज. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हरे मुरारी नारायण नाथ नारायण
म्हणले आई साहेब कुठे? म्हणले आई साहेब आतल्या खोलीत आहे. आतल्या खोलीत गेले नारद. म्हणजे नारद लय दिवसाला येणं केलं. म्हणले खाली म्हणले गव्हर्नमेंट बॉडीची मीटिंग होती. काय म्हणले? गव्हर्नमेंट बॉडीची मीटिंग होते. कारण का पक्ष लय झाले, मंत्रीच होऊ दिना. राष्ट्रवादी असेल, बीजेपी असेल, शिवसेना असेल, अजून काँग्रेस असेल, त्याचे मंत्री झाले पण मुख्यमंत्री होऊ दिला नाही. ती मंत्रिमंडळाची मीटिंगला मी होतो आणि मुख्यमंत्र्याची स्थापना केली. प्रत्येकाला काय केलं? एक एक खातं दिलं आणि मग तुमच्याकडे आलो. कोणाला सांगितलं? लक्ष्मी मातेला. म्हणजे बस नारदा बस बस. कारण का नारद विष्णू भगवानचा पुत्र आहे बरं का, लक्षात ठेवा. बस म्हटले. जेवायला वाढलं. जेवायला वाढल्यानंतर तांब्यात पाणी दिलं आणि पाणी दिल्याबरोबर त्यांनी काय केलं महाराज? नारद अजून काय झालं? आई साहेब सांगू का खरं? म्हणजे सांग. म्हणले तुमच्यापेक्षा महान पतिव्रता स्त्री आहे. म्हणले कोण? सत्यानुसा. म्हणजे ताट इकडून ताट वाढलेलं जेवढं ताट वरून घेतलं लक्ष्मीनं. आमचा नंबर गेला ना मृत्यू रकामध्ये. कोण आहे? कोण आहे? सत्यानुसार महान पतिव्रता स्त्री आहे. नारदाच्या समोर तो ताट ओढून घेतलं लक्ष्मीनं. लक्षात ठेवा. म्हणजे पाणी पिऊ देत नाही. म्हणजे पाणी पिणी नाही. आमचा अपमान करतो काय? आम्ही देवाच्या बायका आणि आमच्यापेक्षा म्हणजे पतिव्रता आम्हीच आहोत. आगे सोडून दे. तू पतिव्रता नाहीच आहे. मृत्यूरकामध्ये सत्य अनुसया. ते काय करते? काय साळी सकाळी फेकतात. कुठं? नांगरटेत. दुपारा होडक्यात येतात. संध्याकाळी काढतात आणि त्या मुरातून काढून काय करतात? ढोकळामध्ये काढते आणि मृषीना मुरला खाऊ घालते. ही महान पतिवर स्त्रीची ताकद आहे. तुम्ही करता का? म्हणजे ओट ओट म्हणले ओट. हा म्हणला. अजून सांगतो. तुझ्या नावाची बाहुली केली बाहुली आणि डाया पायात बांधली. नारदाला मारलं. हो लक्ष्मीनो. हा म्हणजे इथून दिलो हाकून. हो कुठं आले वैकुंठाला? आणि ही बाबा भजन करी महादेवा. भजन करी महादेवा. राम तुम्ही सदाशिव राम पुनी सदाशिव भजन करी महादेवा. 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 असं भजन झालं पाहिजे. अरे त्या बाबाला उठवायचं कोणी भजनातून. लक्षात ठेवा. त्या बाबाला उठवायला गेल्यानंतर काम उठवायला गेलता त्याची रात झाली. आपण जर उठवायला गेलो आपण काम माघारी येणार नाही. कैलासावर हे लक्षात ठेवा. त्या बाबाला उठवायला उठल्यानंतर म्हणले आई साहेब कुठं आहेत? म्हणजे आतल्या खोलीत. नारद आतल्या खोलीत गेले. आई साहेब तुमचा नंबर 2 नंबर झाला पतिवर्त्यामध्ये. अरे आम्ही देवाच्या बायको. आम्ही म्हणजे पतिवर्त्यामध्ये 1 नंबरला आहे. नाही 1 नंबरला सत्य अनुसया आहे. 2 नंबरला तुम्ही आहे. कारण तशी महान पतिव्रता स्त्री आहे. कारण
सकाळी साळीत नांगरणी टाकतात, आती ऋषी त्याला पाणी देतात, दुपारा हुरड्यात येतात, संध्याकाळी काढायच्या आणि ऋषीला खाऊ घालायच्या. ही ताकद तुमची आहे का? त्या टायमाला काय केलं महाराज? अबा म्हणजे तुझ्या नावाची बाहुली केली आणि तू पाया पायात बांधली. कोण? वा वा अनुसयान यांची जाडी तळपायाची. आमचा नंबर गेला, आमचा नंबर गेला. आणि ब्रह्मदेवाची बायको सावित्री तिथे गेले, नारदाने कळ लावली. काय कळ लावली? तुमचा नंबर गेला. आणि म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ म्हणले कोण आहे? अनुसया माता आहे. म्हणजे तुमच्या नावाची बाहुली केली, पायात बांधले. आता म्हणले देव आले, म्हणजे वाढ जेवायला, म्हणजे अजिबात वाढणार नाही. का? आमच्यापेक्षा महान पतिव्रता स्त्री म्हणले आत्री ऋषीची पत्नी अनुसया आहे, तिचं सत्व हरण करा. त्या टायमाला देवाने सांगितलं, अगं आपण स्वर्गातल्या देवांनी, तुम्ही महान पतिव्रता आहे, ती मृत्यू लोकांमधले. त्या टायमाला म्हणले मृत्यू लोकांमध्ये असो कुठतरी असो आमचाच नंबर पाहिजे. काय पाहिजे? आमचाच नंबर आला पाहिजे. कुण्या बाईला एखादी हाता बघितला हो आपण लग्नाचं काय म्हणतो आपण त्याला? शिदुरी शिदुरी शिदुरी. तिला बोलवलं आणि तिला जर मान नाही तर कसं करते? मान नाही दिला तसंच आहे हो. हिरा त्या म्हणून तसं वाटतंय. आणि त्या टायमाला 3 शक्तींनी सांगितलं तिचं पतिव्रता भ्रष्ट करून टाका, भ्रष्ट करून टाका. आता कसं आहे सांगू तुम्हाला? कारण का गावाला भारी, गावाला भारी म्हणूनच गप बसली. म्हणूनच गप बसली. लक्षात बोला जाणार गावाला भारी बायकोच्या पडली बर का. बायकोचं ऐकावं लागतं. कारण काय सांगू पुढे जाऊ तुम्हाला? हो काल कीर्तन म्हणलं, नाव घे म्हणलं, कीर्तन बोललो, नाव सांगायला ना जवळ महाराज म्हणून तुम्ही तडाखा चालू केला. अरे वेद इकडे चालू केला. कारण लाजाले तुम्ही लाजूनच वाचा मात्र. हो काही दिवसांत त्यांचाच काळ आहे. हो कीर्तन ह्यांनाच उभा करायला लागेल मला. म्हणून तडाखा चालू केला. दिनी देव आले महाराज कुठून? नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. एक देव आले कात्रजकोट, दुसरा देव आला कुठून? खंडोबा मंदिरा कुणाला, तिसरा देव कोंडव्या कुणाला. तिघाचे चेहरे खाली पडलेले. सांगतोय कोणी? बायकोला हाकलून दे. बायकोला हाकलून दिले म्हणून देवाचे चेहरे पडले. जय हरी जय हरी. कुठं निघाले? म्हणजे माने महाराजांची इथं दत्त जयंती आहे. तिथं आम्ही चालले म्हणजे कशाला? माने महाराजांचं जेवण आहे म्हणजे भरपूर. किती बी खा, कधी बी या. म्हणजे आता काय करायचं? घे माझं. मी भाताचं वर्णन सांगा आणि गुळाचं वर्णन सांगा. काय बोल चलते पुढे, काय बोल चलते पुढे.
महाराज. आणि अनुसया माता घरामध्ये गेली. घरामध्ये जाऊन म्हणले, महाराज तुम्हाला भिक्षा देणार मी आहे, पण तुम्हाला स्नान करू द्या. कारण का माझ्या पतीचं वचन आहे, हो मला स्नान करू द्या. स्नान केलं महाराज, स्वयंपाक तयार केला. स्वयंपाक तयार केल्यानंतर काय वाढले, पानं वाले. ताट नाही बरं का, ताट अजिबात महाराज कुठं आहे. महाराज शास्त्रात आज केळीच्या पाण्यामध्ये प्रसाद द्यावा. लक्षात ठेवा, पुढल्या वर्षी करा. बरोबर हा कसं आहे, हा हा गाठी करा का ती म्हणजे सांगितलं मी, केळीच्या पाण्यात प्रसाद झाड तुला आणि आमच्या डोक्यात केळीच्या पानावर आमचा प्रसाद द्यावा. का शास्त्राचा नियम म्हणजे एक फक्त भगवंताला दिलेला तो हे आहे, प्रसाद आहे. चला पुढे. आणि त्यावेळेला तो प्रसाद तयार केला महाराज, त्याच्यावर भात टाकला. देव बसले. देव बसल्यानंतर पाणी घेतलं, पाणी. आणि काय केलं, पाणी काय फिरवायचं, ताटाला बायकोन जेवण वाढलं, ताटाला पाणी काय फिरवायचं, हा पाणी काय फिरवायचं. वा वा, महाराजांचं म्हणणं आहे संकल्प बसून. वा वा, छान आहे तुमचं महाराज. काय मावडे संकल्प तुमचं म्हणणं महाराज, हा वा वा शुद्धांग, वा बरोबर, तुझं बरोबर आहे. तुमचं म्हणणं काय, वा वा, अशा म्हणजे प्रत्येकाचा विषय म्हणत. आता ऐका पुढलं, ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक करता मोबाईल पुढे ठेवलेला असतो. काय करता, मोबाईल पुढे ठेवता, त्याच्या विचार त्या अन्नात घुसता. आता कुठली माझी बाई लावून राहू द्या, स्वयंपाक करताना कधी हारपाट म्हणते का, वा वा, छान छान. स्वयंपाक करताना हरिपाठ म्हणत जा. लक्षात ठेवा, ती अन्न तुम्ही जर पिवळ्याची भाकर केली असेल, आंबाड्याची भाजी जर केली असेल, लक्षात घ्या अमृत तयार होता. अमृत अमृत. तुम्ही जर डोक्यात आपटूचा स्वयंपाक करत असता, मग पुरणपोळीचा स्वयंपाक आहे, त्याच्यामध्ये एक निर्माण होत, खाताना सुद्धा पचत नाही. म्हणून लक्षात ठेवा. पुढे सांगतो, आजी बसल्या, ओ आजी त्याचमध्ये आजी, तुमच्या काळामध्ये पुत्र झाल्यानंतर तुम्ही कुठे जात होते, मुलगा तुमचा बोलत चला बोलत चला बोलत चला, मग तुमच्या भावाकडे म्हणजे आई वडिलाकडे, म्हणजे मुलगा तुमचा मामाकडे जायचा. बरोबर आहे, बरोबर आहे. वा वा, अशा आजी मला पाहिजे. तुमचा मुलगा जाता कुठे जायच्या, मामाकडे जा बाबा. तिथं राहायचं, महिना राहायचं, पण जात नव्हतं. आता लक्षात ठेवा, आता मुलगा व्हायच्या अगोदर बाई जाते दवाखान्यात जाते, दवाखान्यात जाते. आजचे कीर्तन हेच घेऊन जा. बाई दवाखान्यात जाते, डिलिव्हरी तिथं होते, जन्मल्यापासून मरत येतो. त्याला कुठला मामा आहे, डॉक्टर मामा. घे बोल्या, झाला डायबिटीस, बीपी, शुगर. कशामुळं, मामाच्या गावामध्ये तुमचं बाळापण झालं नाही. कारण का, मामाच्या गावामध्ये बाळापण होत होतं, मग त्याला कुठलेही रोग नव्हते. पण आता तुमच्या मामाकडे जात नाही, त्याच्यामुळं हा रोगाचा प्रभाव जास्त पडला आणि तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागलं. कुठलं की गोळी, कुठलं की मेडिकल, ही अवस्था तुमची झाली. कशामुळं, ह्या तुमच्या वागण्यामुळे. लक्षात चला विषयाकडे दत्ताजीचं वळ चाललंय. आणि त्या टायमाला महाराज देव होते का, देव आम्हाला म्हणजे असं जेवण नको, कारण तू लग्न अवस्थेमध्ये यायचं आणि आम्हाला जीव घालायचं. कारण का, अनुसया माता उठली महाराज आणि पतीचं स्मरण केलं, चिंतन केलं.
आणि पतीचा सम्राट केल्याबरोबर पती हजर झाले आणि तुझा चेहरा पडला होता. का दुःखी झालीस? म्हणजे महान म्हणजे ऋषी आपल्या घरी आले. हो कोण आहे ते? हो तीन जोगे जग जो जोगी आला व जोगी 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 पाळण्यामध्ये वर्णन आहे. घरी गेलं तर म्हणता पूर्ण पाळणा. हो आणि त्या टायमाला म्हणजे काळजी करू नको. आणि पाणी दिलं पाणी संकल्प सोडला आणि संकल्प सोडल्या बरोबर काय झालं? लहान बाळ झाले. आणि शिष्याला सांगितलं जा पाळणा मंडीतून आण. पाळणा मंडीतून आणला. तुझा बाळ एका ठिकाणी बसना झाले. अवदंबनाने झाडाचा पाळणा केला आणि त्याला रसी कुठली होती? कुठला झाडाची? झाडावर रशी असते काय करा? काय काय नाही झाडावर मिली असते. मिली मिली असते. मिली काय नाव झाडाचं? त्या विहिरी विहिरी त्याच्या पाण्याला त्या विहिरीची दोरी बांधलेली होती. ही दोरी बांधलेली नव्हती. त्याचं नाव मला आठवत नाही लवकर. मागे सांगा तुम्हाला. मी सकाळी वाचलंय मी शास्त्रामध्ये. पारुंब्या चालला. वा वा छान 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 छान. हो महाराज महाराज 5 मिनिट थांबा. कारण का त्या अभंग आपले संपूर्ण अभंग जातो त्यात पाणी चालू करा. 5 मिनिट 5 मिनिट थांबा. आणि पाळणा बांधला पाण्यात. काय सांगायची अवस्था? भात खायचे दूध खायचे गडी कच घरी काय व्हायचे कच जेवायचे झोपून जायचं. त्यांच्या लक्षात राहिलं बाईक पुढे जायचं. त्यांना लक्षात राहिलं बायकोकडे जायचं. घरी कच जेवायचे दूध भात खायचे पाण्यात झोपायचे. कसं? एकाचं तोंड अंगठा तोंडात दुसऱ्याचा पायाचा अंगठा तोंडात एकाचा पाय त्याच्या पोकांडी आणि नागल्याच देव बाबा तिथं बसली. हो आणि नारद गेलो तिथं. कुठं? कैलासाला वैकुंठाला. तिला दुरून येते शक्तीला. म्हणजे नारदा आमचे पती कुठे आहे? नारदांनी सांगितलं. सांगू का? हो आणि त्या टायमाला म्हणले नारदा म्हणले त्या टायमाला मोबाईल नव्हता बरं का. मोबाईल असताना फोटोच काढला असा नागराच देवाचा. फेसबुकला टाकला असता. व्हॉट्सअपला टाकला असता. वाघमारे महाराजाला काय म्हणते सरप्राईज जास्त मिळाला असत. देवाचे नागरे कुठे टाकले असते? कुठं? फेसबुकला. बरं त्या टायमाला मोबाईल नव्हता. बरं झालं. कारण का देवाला सांगितलं देवा तुमच्या बायकोला मिस कॉल करायची. ती म्हाताऱ्या बोंब मारायच्या. आमचे कुठे गेले? आमचे कुठे गेले? त्या टायमाला महाराज नारदाने त्यांचं म्हणलं आधार कार्ड दिलं. आधार कार्ड कधीच मोठे असताना. आता कशी होते? ओळखू यायचं नाही ना. गोठा आता गोठा इथं गोठा करू नका लक्षात ठेवा. आणि त्या टायमाला नारदाने सांगितलं हो म्हणे नारदा त्याचा बीपी वाढल्या शुगर वाढल्या गोळ्या बी इथं काय त्या काय करायचं? म्हणे सत्य अनुसया मातेनं तुमच्या नवऱ्याचे बाळ फिरते बाळ. महान पतिव्रता स्त्री आहे.
आणि ह्या तीन शक्तीला तिथे यावं लागतं. कुठं? अनुसया मातेपाशी यावं लागतं. आणि अनुसया मातेपाशी आल्यानंतर त्या टायमाला काय केलं महाराज? साष्टांग दंडवत घातला. आणि साष्टांग दंडवत घातला आणि त्यांनी सांगितलं म्हणजे अजून नाही. अजून म्हणले ते अनुसया काय करते? अनुसया काय करते? पाण्यात घालून काय करायले? दिगंबर म्हणावं तुम्ही दत्त दिगंबर म्हणा. म्हणा तुम्ही हो दत्त दिगंबर म्हणा. दत्त दिगंबर 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 म्हणा तुम्ही हो दत्त दिगंबर म्हणा. म्हणा तुम्ही हो दत्त दिगंबर म्हणा. दत्त दिगंबर म्हणा तुम्ही हो दत्त दिगंबर म्हणा. आणि अशा प्रमाणे पाळणा गायला महाराज. काय घातलं? पाण्याचे गीत घातले गायले आणि सांगितल्यानंतर तिघी तिथं आल्या. आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं, काय सांगितलं? तुमचे नवरे उचलून घ्या. त्या टायमाला पार्वती माता म्हणाले, अगं म्हणले तू मोठी आहे सगळ्यापेक्षा. विष्णू भगवंताच्या बायकोला सांगितलं लक्ष्मीला, म्हणजे तू अगं मातीच जाऊ दे म्हणणे मोठेपणा. उद्या जर चुकून ब्रह्मा जर उचलून घेतलं उद्या घोटाळा होईल. त्या टायमाला सावित्री सांगितलं म्हणजे मला मोठेपणा नको आहे, म्हणजे तुमच्या तुम्हीच या. त्या टायमाला अनुसया मातेकडे शरण आल्या आणि म्हणजे आमचे पती निवडून काय करा द्या. त्या टायमा सांगितलं 3 एकर 1 गुंठा. 3 एकर 1 गुंठा कोण आहे? शंकर भगवान, उभागंध विष्णू, आडवागंध ब्रह्मा. आणि 3 काय केले? उचलले. त्या काय केलं? फुलं टाकले. आणि फुलं टाकल्यानंतर त्याच्यावर देव झोपिले. देव काय करायचे? तोंडात बोट घालायच्या, बायकाकडे बघायचे. काय बघायचं? आणि म्हणजे पक्के मेलो इथं. कारण देव खाली बघून बघायचे बायक बायकाकडे. टुळू 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 बघायचे बायकाकडे. म्हणजे तुमचं सगळं बघितलं आम्ही आता. तुम्ही काय उद्योग केला? तुम्ही नागडे होते नागडे. कोण म्हणतो?
म्हणताय लक्ष्मी सावित्री आणि तुम्ही तिघीने आम्ही सगळं बघितलंय तुमचं. आता मोठेपणा गायची काय गरज नाही. त्यावेळेस भगवंताने सांगितलं त्यावेळेस कोण पाणी घेतलं मला आकृतीला बोलून घेतलं. पाणी घेतलं ज्या जागी केळीच्या पानावर तिघ झोपले होते त्यांच्यावर पाणी शिंपडलं. पाणी शिंपडल्याबरोबर जसं पहिलं रूप होत ते रूप प्रगट झालं. परंतु अनुसया मातेनं सांगितलं तुम्ही माझ्यापाशी राहिलेल्या तुम्ही शक्त्या ब्रह्मदेव काय करतात पालन करतात. काय करतात पालन करतात. ब्रह्मदेव उत्पत्ती स्थिती आणि लय तुम्ही शक्त्या तीन तुमच्या पाशी आहेत. तुम्ही तिन्ही शक्त्या माझ्या पोटी जन्माला याव्या अशी माझी इच्छा आहे. आणि ती एक कसऱ्या तीन तोंड असतात कसे तीन श्रेचा हात तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत श्रेचा हात तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे घेऊन जन्माला या अशा रूप घेऊन असं एकनाथ महाराज औरंगाच्या पहिल्या जन्मात सांगतात.